नमस्कार, जय सियाराम. आज आपण आलेलो आहोत चंद्रपूरपासून 65 किलोमीटर दूर आणि वरोरापासून 15 ते 20 किलोमीटर दूर बटाळा या गावात एक प्राचीन शिव मंदिर आहे. तर आम्ही तर आलेलो, आम्हाला माहीत पडले की ते खूप मोठा शिवलिंग आहे. त्याला एका रात्रीत बनवण्यात आलेलं आहे. एक रात्र म्हणलं तर किती, पहिले एक रात्र म्हणलं तर 6 महिन्याची होत होती म्हणते. तर चला जाणूया या प्राचीन शिव मंदिरबद्दल आपण काही. हे आहे मंदिरचा मुख्य परिसर. आता आपण जात आहे मंदिराच्या आतमध्ये. हे आहे मंदिरचं गर्भगृह. या गावातले काही लोक म्हणतात की हे मंदिर एका रात्री बनवल्या गेल्यात आलेलं आहे. पण हे मंदिर सकाळपर्यंत बनल्या गेलेलं नव्हतं. म्हणून बघा, या मंदिराला वरती छतच नाही आहे. हे बिना छतेचे आहे आणि वरतून पाणी पडत राहते. आणि इथली शिवलिंग कम से कम 7 ते 8 फूट एवढी मोठी आहे. बाहेरून हा मंदिर खूप छान दिसतोय. त्याचा आर्किटेक्ट बघू. काही तुमचं नाव आहे? नलिन पांढरं क्षीरसागर. या मंदिराबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? फक्त 6 महिने राक्षस म्हणजे मनुष्यच होते म्हणते. 6 महिन्याची रात्र होती. बांधता बांधता दिवस उजेडून गेला. तर कळस बांधायचा राहून गेला. कळस तर गेली मंदिर लावलं. हा मंदिर एका रात्री बांधलेलं आहे. एका रात्री बांधला. ओके, म्हणजे पहिले राक्षस मनुष्यच होते म्हणते. मनुष्यच होते म्हणते. ओके. बांधता बांधता दिवस गेला उजेडून. तर कळस बांधायचा राहून गेला. तर गेली मंदिर लावली म्हणते. ही बुजली आता. मनवड्या झाल्या. विहीर कुठे आहे? बुजली आता. काहीच नाही, अशी सपोर्टच. ओके, ठीक आहे ना. म्हणजे हा मंदिर पूर्ण प्राचीन आहे काय? हो. हे तुम्ही तिथली पूजा करता? हो. ठीक आहे. म्हणजे हा मंदिराचा कोणा ट्रस्ट याच्यामध्ये की कसं आहे? कमिटी आहे घेतली? कमिटी आहे. ओके, ठीक आहे. इथले मुख्य पुजारी कोण आहे? शंकर क्षीरसागर शंकर क्षीरसागर इथले मुख्य पुजारी आहे. पुजारी आहे. त्यांनी रोज राहता इथे? रोज. हो. आणि मग बाकी म्हणजे दिवसभर कोण राहतात? तुम्ही राहता? हो, आम्ही राहतो. ठीक आहे. आई राहते त्याची. हो. लोकांना माहीत नाही की बटालापाशी एवढं प्राचीन मंदिर आहे. एवढं चांगलं बघू शकता तुम्ही. याचं स्ट्रक्चर बघू शकता. असं वाटतं की याला आजच बनवलेलं आहे. आणि बघू शकता किती चांगलं स्ट्रक्चर आहे. आपलं पुराणा जन्माचं आर्किटेक्चर बघा किती चांगलं आहे. तर वर्षी महाशिवरात्रीला इथे 3 दिवसाची जत्रा राहतात म्हणते. तर येऊन बघा. आपलं हे प्राचीन मंदिर आहे. बघू शकता तुम्ही, खूप चांगलं मंदिर आहे. आपलं मंदिर एवढं चांगलं याच्यामध्ये लोकांना माहीत नाही की वरोरापासून 15 ते 20 किलोमीटर दूर आहे भामटा या गावात व्यक्ता. आणि हे व्हिडिओ मी इथंच संपवत आहे. जय सियाराम. हर हर महादेव.